नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. कालचा वारुळ्याचा उपवास खूप लोकांनी मला कमेंटही केल्या, पर्सनली फोन केले की अरे वा, हे खूप दिवसांनी आम्ही बघितलं. काही व्हॉट्सअपला मेसेजेस पण आले. सो काही लोकांना अजून यूट्यूबवरती कमेंट करायच्या समजत नाही, तर त्यांनी तसं मला कळवलं होतं की खूप दिवसांनी गावची आठवण आली, त्या लाह्या, ते दूध, हे सगळं. तर आजचा हा माझा ब्लॉग आहे, तो म्हणजे नागपंचमीचा. तर नागपंचमीसाठी माझी काय काय तयारी, सकाळी सगळी गडबड चालू आहे म्हणून लवकर व्लॉग सुरू नाही केला. पहिलं सगळी सुरुवात करून घेतली कामाला आणि मग व्लॉगला सुरुवात केली आहे, कारण ऑफिसला पण जायचं आहे. आज नेमका श्रावणातला पहिला सोमवार पण आहे. शंकराच्या मंदिरात जायचं आहे, घरी पण देवाची प्रॉपर पूजा करायची आहे आणि नागपंचमीचा नैवेद्य बनवायचा आहे. आज नागपंचमीच्या निमित्ताने आमच्याकडे मोदक असतात. कारण असं म्हटलं जातं आमच्याकडे तवा ठेवत नाहीत किंवा म्हणजे भाजत नाहीत कुठल्या गोष्टी, म्हणून मी उकडीचे मोदक बनवणार आहे. आणि अळू असतं ना, अळूच्या गाठ्या, अळूच्या पानाला अळू कापत पण नाहीत, त्यामुळे त्या न चिरता जर करायचं असेल तर त्या पानाला गाठी मारतात आणि त्या अळूच्या गाठ्या बनवतात. तर आज ती एक भाजी मी बनवणार आहे आणि मोदक करणार आहे, उसळ आहे, वरण भात हे सगळं आहे. पुन्हा नागोबाला पण नैवेद्य आहे. मी इथे नागोबाची पूजा नाही करणार, कारण अशी पद्धत आहे की जर का आपण नागोबा ठेवला घरी तर गणपती आणायला लागतो, असं आमच्याकडे शास्त्र आहे. तुमच्याकडे इतर सगळ्यांकडे काय पद्धती आहेत मला माहिती नाही, पण नागोबा असेल आपल्या घरी तर आपल्याला मग गणपती आणावा लागतो. म्हणून मी फक्त इथे घरी पूजा करणार आहे. सगळं साहित्य आणलं आहे, पूजा करणार. आणि नागोबासाठी ज्या फणा बनवल्या जातात 5, आणि त्या 5 फणांचा नैवेद्य दाखवला जातो, तेही बनवणार मी. तेही तुम्हाला दाखवेन ते कसं बनवतो आम्ही. तर चला मी दाखवते. आत्ता तरी मोदकांची तयारी केलेली आहे, चला बघा. अशा पद्धतीने मी पीठ भिजवलेलं आहे. हा नारळाचा चून तयार आहे. आज मी हळदीची पानं आणली आहेत, हळदीच्या पानावरतीच हे मोदक आज मी उकडणार आहे. तर बाकी सगळं हे कुकर, वरण भात, आळूचे गाठे वगैरे ह्या सगळ्याची तयारी झालेली आहे. देवपूजा नाही केली आहे, आता देवपूजा पण करणार. वेळ आहे. आज शंकराची पिंड खाली घेऊन दुधाचा अभिषेक करून त्याच्यावर बेल वाहून अशा पद्धतीची पूजा मला करायची आहे. तर हे सगळं होईलच, थोडी घाई आहे, ऑफिसला पण जायचं आहे. तर चला आता आधी पहिले मोदक करून घेते नैवेद्यापुरते आणि मग पुन्हा भेटते. तर हा मी मोदकाचं नैवेद्य, हे आळू, वरण भात आणि ही करंजी बाप्पाला, असं म्हणतात की त्याची बहीण आहे. माहिती नाही शास्त्र, पण मोदक करतो त्यावेळेला एक करंजी आम्ही नक्कीच करतो. आणि हा दुसरा प्रसाद आहे आपल्या नागोबाच्या फणा. हा नागपंचमीच्या दिवशी आमच्या नागोबाला हा आम्ही नैवेद्य दाखवतो. तर हे मी आता आज घाई गडबडीत, ऑफिसला जायच्या गडबडीत सुद्धा हा एवढा नैवेद्य बनवला आहे. अजूनही भाज्या करायला हव्या होत्या, पण मला वेळच नाही मिळाला. तर बाप्पा हे सगळं गोड मानून घेईलच. चला, महादेवाजवळ या नागोबाचा नैवेद्य ठेवला आहे आणि हे इथे बाप्पाला मोदकाचा नैवेद्य ठेवला आहे.
आज नागोबाच्या पूजेसाठी पण मी थोडं साहित्य आणलं आहे, तेही इथे मी मांडते. आज सोमवार असल्यामुळे महादेवाची पूजा झालेली आहे. मी दुधाने अभिषेक घातला, बेल वाहिला. जमलंच तर शंकराच्या मंदिरातही आज जाऊन येईन दर्शन घेऊन. तर अशी ही माझी पूजा झालेली आहे बाप्पाची आज. तर चला ऑफिसला निघते, खूप लेट झालं आहे. आज उपवासही आहे, संध्याकाळी येऊन आज उपवास सोडेन असं म्हणते. चला ऑफिसला जायची तयारी केलेली आहे. अशा पद्धतीने मी नागपंचमी माझ्या कामाच्या गडबडीत म्हणा किंवा जसं मला जमेल तसं मी नागपंचमी साजरी केलेली आहे. आणि आजचा श्रावणातला पहिला सोमवारही मी साजरा केला. महादेवाची पूजा केली एकदम मनोभावे आणि नैवेद्य वगैरे दाखवला. आज तसं विशेष काही करता येत नाही, कारण नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे कांदा वगैरे असं काही चिरत वगैरे नाही, त्यामुळे भाज्या चिरणं वगैरे असं काही प्रकार नाही. त्यामुळे मी जे शक्य आहे जेवढ्या कमी वेळात जे मला करणं शक्य आहे ते मी सगळं केलं आहे. आणि ह्या नागाच्या फणा पण आहेत इथे अजूनही, आता त्या मी उचलते इथून. तर अशा पद्धतीने माझी ही नागपंचमी साजरी केली. उद्या आहे श्रीयाषष्ठी, तीसुद्धा साजरी करणार आहे आणि त्याची काही कथा पण आहे, तर तीही मी तुम्हाला उद्या सांगेन. तर आता मी इथेच थांबते, जरा घाई आहे, लवकर निघते, ऑफिसला पोहोचायचं आहे. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल जस्ट नेहाज डेली ब्लॉग. थँक्यू सो मच. कीप सबस्क्रायबिंग मी. थँक्यू.